सुखदारे हो साध
सुखाचे आगर बापर तुम्हारे बापर तुम्हारे बापर सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा माझे हित करीते सकळ माझे हित करीते सकळ देणे हा गोपाळ कृपा
सरकारी सारखं करा नुसता आवाज मोठा आहे आवाज शब्द कळत नाही सदाचे पाये हा माझा विश्वास सदाचे पाये हा माझा विश्वास सदाचे पाये हा माझा विश्वास सदाचे पाये
संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली आमज वाहतील कडे त्यांची आने जोडे सर्व सुख त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी ठर संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी श्रीकर्ता घेतलेला भंग जगद्गुरु संत श्रवण श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. संतकर प्रकरणातला अभंग आहे. साधू पुरुषाच्या संबंधातल्या अंतःकरणातल्या भावना तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेल्या आहेत. संताच्या बद्दलची आपली भावना व्यक्त करत असताना महाराज म्हणतात, माझा श्रद्धाभाव माझा विश्वास इतरत्र कुठेही नसून संताच्या चरणावर आहे. विश्वास कुठे ठेवावा आहे मोठा प्रश्न मनुष्याच्या जीवनामध्ये असतो बरं का. माणूस म्हणला किंवा कोणताही प्राणी म्हणला की त्याला विश्वासाच्याशिवाय काम भागत नाही हे चिंतन आहे. जो जो जीव म्हणून जन्माला आला त्याचा कुठं ना कुठं तरी विश्वास आहे. माणसाचाच विश्वास आहे हे समजू नका बरं का. जनावराचा सुद्धा पशुपक्ष्याचा सुद्धा कुठं ना कुठं तरी विश्वास असतो की नाही. बघा आपल्या घरातलं जनावर बैलासारखं जनावर गाईसारखं म्हशीसारखं जनावर दिवसभर चरायला कुठे जरी सोडून दिलं त्याच्या पाठीमागं गुराखी नाही जरी ठेवला तरी संध्याकाळी ते जनावर आपल्या घरी येतं की नाही. त्याला जर कोणी पकडलं कुठं बांधून ठेवलं तर तो भाग वेगळा आहे. पण ते जनावर मोकळं असताना संध्याकाळची वेळ झाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं गुराखी नसताना सुद्धा मालकाच्या घरी येतं. याचा अर्थ काय, रात्रभर या मालकाच्या घरात बसलो तर मला चारा पाणी मिळणार आहे असा त्या जनावराचा सुद्धा मालकावर विश्वास असतो बरं का. याचा अर्थ असा झाला केवळ माणसाचाच कुठंतरी विश्वास आहे असं समजू नका. जो जो जीव आहे त्याचा त्याचा कुठंतरी विश्वास आहे. विठ्ठल भगवंताने सिद्धांतच गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. श्रद्धामयोयम पुरुषः यो यश्रद्ध सैव सहा. पुरुष शब्दाचा अर्थ जीव असा आहे बरं का. पुरुषयनात पुरुषः. आपल्या शरीराला शास्त्रामध्ये पुर म्हणतात बरं का. पुर म्हणजे नगर. आपलं शरीर एक राहण्याचं नगर आहे आणि या नगरामध्ये येऊन परमात्मा जो राहत असतो तो जीवात्म्याच्या रूपानं राहत असतो असं वर्णन शास्त्राने आपल्याला केलेलं पाहायला सापडतं बरं का. म्हणून पुरुष शब्दाचा अर्थ पुरीमध्ये राहणारा, शरीर नावाच्या नगरामध्ये राहणारा असा जो परमात्मा ज्याला जीवात्मा असं म्हणतात त्याला पुरुष शब्द लावलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. हा पुरुष कसा आहे म्हणजे जीव कसा आहे याचं वर्णन करत असताना भगवान सांगतात श्रद्धामयोयम पुरुषः. हा पुरुष श्रद्धामय आहे. याचा अर्थ प्रत्येक जीवाचा कुठं ना कुठं तरी श्रद्धाभाव म्हणजे विश्वास आहे. विठ्ठल त्याचा विश्वास आहे म्हणल्याच्या नंतर 84 लक्ष योनीपैकी कोणताही ध्येय प्राप्त होऊ द्या त्याला इंद्रचंद्र महेंद्राचा उत्कृष्ट माणसाच्या पेक्षा उत्कृष्ट असा देह जरी प्राप्त झाला तरी त्याचाही कुठंतरी विश्वास आहे. माणसाचा देह प्राप्त झाला तर त्याचाही विश्वास आहे आणि माणसाच्या पेक्षा निकृष्ट असलेला पशुपक्षाचा देह जरी प्राप्त झाला तरी त्याही जीवाचा कुठं ना कुठंतरी विश्वास श्रद्धाभाव आहे. ही गोष्ट स्वीकारावी लागते कारण जीव म्हणला की तो श्रद्धामय आहे, श्रद्धेनं युक्त आहे. हे देवाने केलेले चिंतन आपल्याला पाहायला सापडतं बरं का. मग जीवाच्या अंतःकरणात
श्रद्धा आहे हे एकदा लक्षात आलं की मग त्या जीवाचा स्वभाव जसा जसा तशी तशी श्रद्धा बदलत जाते. विठ्ठल श्रद्धेच्या प्रकाराचं चिंतन करत असताना भगवंताने 3 प्रकारची श्रद्धा गीतेमध्ये सांगितलेली आहे. 17व्या अध्यायाचं नाव गीतेच्या ठेवत असताना देवाने श्रद्धात्रय विभाग योग असंच ठेवलेलं आहे बरं का. 3 प्रकारची श्रद्धा. 3 प्रकारची श्रद्धा म्हणजे सात्विक श्रद्धा, रजोगुणी श्रद्धा आणि तामस श्रद्धा. अशा 3 प्रकारच्या श्रद्धेचं चिंतन भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आपण द्या. जशी ज्याची श्रद्धा तो मनुष्य तसा म्हणायचा का तो मनुष्य तसा आहे म्हणून त्याची श्रद्धा तशी म्हणायची. मी अजून थोडंसं स्पष्ट बोलतो बरं का. एखादा माणूस सात्विक आहे, ऐका माझं बोलणं ऐकून मला उत्तर द्या, हो नाही म्हणा. कोणतं बरोबर आहे ते सांगायचं. 2 विकल्प आपल्यासमोर ठेवायला लागलो. जो माणूस सात्विक आहे त्याची श्रद्धा सात्विक असते का तो माणूस सात्विक आहे म्हणून त्याची श्रद्धा सात्विक असते? म्हणजे श्रद्धेच्या प्रकारावरून माणूस ठरवायचा का माणसाच्या प्रकारावरून श्रद्धा ठरवायची? विठ्ठल हो, कसं करायचं सांगा मला थोडंसं. श्रद्धेच्या प्रकारावरून माणसाचा प्रकार ठरवायचा का माणसाच्या प्रकारावरून श्रद्धेचा प्रकार ठरवायचा? माणूस सात्विक आहे म्हणून त्याची श्रद्धा सात्विक म्हणायची का तो सात्विक श्रद्धा धरायला लागला म्हणून त्याला सात्विक मनुष्य म्हणायचं? कसं आहे सांगा. माणसावरून श्रद्धेचा प्रकार ठरतो की श्रद्धेवरून माणसाचा प्रकार ठरतो? तुमचं म्हणणं काय सांगा. बरोबर चूक मला आता विचार करायचाच आहे त्याच्या संबंधामध्ये बरं का. कसं आहे, श्रद्धेवरून माणसाचा प्रकार आहे का माणसावरून श्रद्धेचा प्रकार आहे? माणसावरून श्रद्धेचा प्रकार आहे हे म्हणलं तर चूक आहे. श्रद्धेवरून माणसाचा प्रकार ठरतो बरं का. सात्विक मनुष्य कोणाला म्हणायचं? ज्याची सात्विक श्रद्धा आहे त्याला सात्विक मनुष्य म्हणायचं. रजोगुणी मनुष्य कोणाला म्हणायचं? ज्याची श्रद्धा रजोगुणी आहे त्याला रजोगुणी मनुष्य म्हणायचं. आणि तमोगुणी मनुष्य कोणाला म्हणायचं? तर ज्याची श्रद्धा तमोगुणी आहे त्या माणसाला तमोगुणी म्हणावं. तमोगुणी श्रद्धा धरतो म्हणून तो तमोगुणी आहे असं नाही. तमोगुणी श्रद्धा धरतो म्हणूनच तो तमोगुणी आहे असं म्हणावं लागतं बरं का. तो माणूस तमोगुणी आहे म्हणून त्याची श्रद्धा तमोगुणी असा प्रकार नाही. तमोगुणी श्रद्धा धरतो म्हणून तो मनुष्य तमोगुणी असं म्हणावं लागतं बरं का. म्हणजे काय झालं, श्रद्धेवरून माणसाचा प्रकार ठरायला लागला. विठ्ठल विठ्ठल याचा जर विचार केला तर 3 प्रकारची श्रद्धा आपल्याला पाहायला सापडते. सात्विक, राजस आणि तमोगुणी. आता सात्विक श्रद्धा कशी असते, रजोगुणी श्रद्धा कशी असते, तमोगुणी श्रद्धा कशी असते, थोडासा विचार त्याच्याबद्दल मला करावा लागणार आहे बरं का. कारण आपल्याला प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतावर श्रद्धा ठेवल्याचं वर्णन केलेलं आहे. संतासंबंधी अंतःकरणात धरलेली श्रद्धा कोणत्या प्रकारात मोडते याचा विचार आपल्याला करायचा. म्हणून या 3 प्रकारच्या श्रद्धेचं चिंतन मी सांगायला लागलो बरं का. 3 प्रकारची सात्विक, रजोगुणी आणि तमोगुणी अशा 3 प्रकारच्या श्रद्धेचं चिंतन आपल्याला गीतेनं सांगितलेलं पाहायला सापडतं. याच्या पलीकडे चला थोडंसं श्रीमद भागवतातला जर विचार आपण पाहायला लागलो तर भागवतात सात्विक श्रद्धा, रजोगुणी श्रद्धा, तमोगुणी श्रद्धा आणि या 3 प्रकारच्या श्रद्धेच्या पलीकडे निर्गुण श्रद्धा एक सांगितलेली आहे. विठ्ठल तुमच्या आमच्यासारख्या माणसाचा विचार जर केला आपण त्रिगुणामध्ये येणारे आहोत बरं का. एखादा माणूस सात्विक तरी असेल, एखादा मनुष्य रजोगुणी तरी असेल, एखाद्या माणसाच्या ठिकाणी तमोगुण असलं तर त्याला तमोगुणी माणूस असं आपल्याला म्हणलेलं पाहायला सापडतं बरं का. पण साधू पुरुषाचा विचार करत असताना साधू पुरुषाला तमोगुणी म्हणता येतं का? म्हणता येत नाही. साधू पुरुषाला रजोगुणी म्हणता येतं का? म्हणता येत नाही. साधू पुरुषाला सत्वगुणी तरी म्हणता येतं का असं जर कोणी विचारलं मला तर साधू पुरुषाला सत्वगुणीसुद्धा म्हणता येत नाही. कारण सत्वगुण कसा आहे याचा विचार करा. सत्वगुणाचं काम कसं चालतं याच्याबद्दल जर चिंतन आपण केलं तर भगवंतांनी गीतेत सांगितलं सत्वगुण तसा थोडासा चांगला आहे. रजोगुण तमोगुणाच्या पेक्षा सत्वगुण चांगला आहे. हो, रजोगुणाच्या पेक्षा तमोगुणाच्या पेक्षा सत्वगुणाचं चांगले पण आहे. तो कसा आहे भगवंतांनी गीतेत वर्णन केलं. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. भगवंतांनी गीतेमध्ये वर्णन करताना सांगितलं सत्वगुण कसा आहे, निर्मल आहे. आणि निर्मल असल्यामुळे त्याच्या ठिकाणी 2 गुण आहेत. तो प्रकाशनही करू शकतो आणि तो दुःखरहितही असतो बरं का. तो दुःखरहित असल्यामुळं आपल्याला सुख देतो आणि प्रकाशन करणारा असल्यामुळे सत्वगुण मनुष्याला ज्ञान देतो. माणसाच्या ठिकाणी सत्वगुण वाढला की त्या माणसाला ज्ञान होतं, चांगली गोष्ट आहे की नाही. हां, माणसाच्या ठिकाणी सत्वगुण वाढला की त्या माणसाला सुख प्राप्त होतं, चांगलं आहे की नाही. हे चांगलं आहे. पण एवढं चांगलं करून सत्वगुण थांबत नाही. निर्माण केलेल्या ज्ञानाचा आणि निर्माण झालेल्या
झालेल्या सुखाचा सत्वगुण आपल्याला अभिमान निर्माण करतो. इथं बिघडतं. विठ्ठल सत्वगुणानं नुसतं ज्ञान दिलं असतं तर बिघडलं नव्हतं, पण त्या ज्ञानाचा अभिमान सत्वगुणानं निर्माण केला. बिघडलं की नाही? ज्ञान चांगलं आहे पण ज्ञानाचा अभिमान चांगला आहे का हो? ज्ञानाचा अभिमान चांगला नसतो बरं का. हां, कोढियाचे गोरे पण माणसाचं ज्ञान त्याला शोभा कसं देत नाही याच्याबद्दल वर्णन केलं बरं का. ज्ञान आहे म्हणलं की त्याच्यानं खरं म्हणजे शोभा यायला पाहिजे होते बरं का. त्याला तुकाराम महाराजांनी उदाहरण सांगितलं. माणूस गोरापान आहे म्हटल्यानंतर सुंदर दिसायला पाहिजे की नाही? गोरा आहे म्हणजे सुंदर असायला पाहिजे. पण एखाद्या माणसाला कोड फुटलं आणि त्याच्यामुळे गोरेपणा जर आला तर त्या कोडानं आलेल्या गोरेपणामध्ये शोभा असते की नसते? सांगा मला. शोभा नसते. म्हणजे गोरेपणाच आहे पण कोडी पुरुषाचा गोरेपणा त्याला शोभा जसा देत नाही तसं ज्ञान आहे शोभा द्यायला पाहिजे. पण ते ज्ञान अहंकारयुक्त झालं म्हणलं की कोडी पुरुषाच्या गोरेपणाप्रमाणे शोभा त्याच्यानं निघून जायला लागली, उलटा असं व्हायला लागलं. असा विचार तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे बरं का. म्हणजे काय झालं? ज्ञानाच्या योगानं अभिमान आला की बिघडलं, सुखाच्या योगानं अभिमान आला की बिघडलं बरं का. मी सुखी, माझ्यासारखा जगामध्ये दुसरा कोणी सुखी नाही असं मनुष्य म्हणायला लागला की तो आसुरी प्रकृतीचा ठरतो. विठ्ठल म्हणून ज्ञान सत्वगुणाची बाधकता मी सांगत होतो बरं का. सत्वगुण ज्ञान निर्माण करतो ही गोष्ट चांगली आहे पण ज्ञानाचा अभिमान निर्माण करतो इथं बिघडतं. सत्वगुण सुख निर्माण करतो ही गोष्ट चांगली आहे पण सत्वगुण आपल्याला सुखाचा अभिमानही निर्माण करतो आणि गोत्यात आणतो, आपल्याला त्रास देतो, आपल्याला बंधन करतो. कारण गुण शब्दाचाच अर्थ दोरी असा बरं का. आणि दोरी म्हणलं की बांधणारी असतेच असते बरं का. मग तो सत्वगुण जरी असला तरी तो बंधन करणार आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण संतांच्याकडे बघा, संताकडे सत्वगुण आहे का संताकडे ज्ञान आणि सुख आहे याचा विचार करा. संताकडे ज्ञानही आहे, संताकडे सुखही आहे पण त्या ज्ञानाचा आणि सुखाचा दोन्हीचा अभिमान संताकडे मुळीच नाही. विठ्ठल आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा अभिमान संतांनी कधी बाळगलेला तुम्हाला पाहायला सापडला का? जगामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारखा ज्ञानी कोण आहे हो? कोण आहे जगामध्ये? ज्ञानेश्वर महाराजासारखा ज्ञानी कोण जगामध्ये? तुकाराम महाराजासारखा ज्ञानी कोण? ज्ञानी याचा शिरोमणी असं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. त्या तुकाराम महाराजांकडे बघा. तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या गाथेच्या संबंधानं रामेश्वर भट्टानं, जे रामेश्वर भट्ट एका काळात तुकाराम महाराजांचे विरोधी होते, जे रामेश्वर भट्ट एका काळामध्ये तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा बुडवायला सांगतात पण त्यांना प्रचिती आल्यानंतर, तुकाराम महाराजांचा अधिकार कळाल्याच्या नंतर, ते तुकाराम महाराजांचे भक्त झाल्याच्या नंतर कायम तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला टाळ घेऊन साथ करणारे टाळकरी होऊन जेव्हा राहिले तेव्हा तुकाराम महाराजांच्या अभंगाचं वर्णन करताना ते म्हणतात, चौवेदाचे हे केले विवरण अर्थ ही गहन करून या. तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे 4 वेदाचं विवरण आहे म्हणे. विठ्ठल याचा अर्थ काय? हे कोण बोलायला लागलं?
चारही वेदाचं विवरण तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये तुम्हाला पाहायला सापडतं आहे. बोलणारं कोण आहे? सामान्य तुमच्या आमच्यासारखा मनुष्य नाही. ज्याला वेदाचं एकही अक्षर ठाऊक नाही त्या माणसानं हे वेदाचं विवरण आहे असं म्हणलं तर काही किंमत नव्हती. पण ज्याचा चारही वेदाचा पूर्ण अभ्यास आहे, नवे नवे वेदाच्या संबंधानं असलेल्या दशांगाचा ज्याचा अभ्यास आहे, असा महात्मा सांगायला लागला की तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे चारही वेदाचं विवरण. याला किंमत आहे. एवढे मोठे ज्ञानी असलेले ज्ञानेश्वर महाराज, एवढे मोठे ज्ञानी असलेले तुकाराम महाराज, पण त्यांच्या मुखातली भाषा जर आपण पाहिली तर किती नम्रतेची, किती मवाळ भाषा आपल्याला ऐकायला मिळते. बघा, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान आहे, पण ज्ञान असताना ज्ञानेश्वर महाराज स्वतःबद्दल कशी नम्रतेची भाषा बोलतात बघा. एरवी तरी मी मूर्खो, जरी झाला विवेको, तरी संत कृपा दीपको सोज्वळ असे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एरवी पाहायला गेलं तर मी वेडाय म्हणतात, मूर्ख म्हणून घेतात. आता ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला जर मूर्ख म्हणून घेतलं तर आपली काय अवस्था बोला. विठ्ठल हे कशा करता मी बोलायला लागलो. ज्ञान असून ज्ञानाचा जर तोरा असला, अभिमान असला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला एरवी तर मी मूर्ख अशी भाषा बोलून दाखवली असती का? ज्ञानेश्वर महाराज माझ्यासारखा ज्ञानी कोण आहे जगामध्ये असं बोलायला पाहिजे होतं. पण ज्ञान असून ज्ञानाचा अभिमान नसल्यामुळे ज्ञानोबा काय बोलले, एरवी तरी मी मूर्खो. ऐके नाही, ही भाषा आहे संतांच्या मुखातली. आपण बघा, म्हणजे ज्ञान असून ज्ञानाचा अभिमान नाही. तुकाराम महाराजांना ज्ञानाचा अभिमान आहे का? एक प्रसंग असा घडला. एक धरणेकरी मनुष्य, त्याला काहीतरी ज्ञान पाहिजे होतं, म्हणून ज्ञानाच्या प्राप्तीकरता त्याने विचार केला. तुकाराम महाराज त्या काळामध्ये असताना, देहूला तुकाराम महाराज असताना त्या धरणेकरी ब्राह्मणाला असं वाटलं आपल्याला ज्ञान व्हावं, आणि ज्ञान होण्याकरता आपल्याला काही सांगता यावं, पुराणिक सांगता यावं वगैरे वगैरे त्याच्या मनामध्ये इच्छा होते. म्हणून त्याच्याकरता ज्ञान व्हावं म्हणून तो ज्ञानेश्वर महाराजाला शरण गेला. आळंदीला गेला. ज्ञानेश्वर महाराजासमोर धरणं मांडून बसला. 42 दिवस बसला. 42 दिवस अन्न पाणी सोडून बसला. आणि 42 दिवसाच्या नंतर ज्ञानोबाराने त्याला दृष्टांत देऊन सांगितलं, एक काम कर बाबा, आत्ता सध्याच्या काळामध्ये बाजूला देहू गावामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नावाचा महात्मा राहतो. आम्हाला सगळ्याला प्रिय असलेला महात्मा आहे, त्यांच्याकडे जा, त्यांच्या कृपेनं तुला ज्ञान होईल. असं म्हटल्याबरोबर तो तिथून उठला. ज्ञानोबारायांनी जर धरणं धरल्याच्या नंतर 42 दिवसाच्या उपवासाच्या नंतर तिकडं जायला सांगितलं असेल, तो उठला, देहूला गेला, तुकाराम महाराजाला साष्टांग नमस्कार घातला आणि तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज मला ज्ञानोबाराने तुमच्याकडं पाठवलेलं आहे. तुकाराम महाराजांनी काय करावं? ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्याकडं याला पाठवायचं काय कारण बाबा? ज्ञानोबारायला काय कमी पडलं होतं? काय ज्ञानेश्वरी उणे येथे पाठविले धरणे. ज्ञानोबारायला काय कमी पडलं म्हणून या धरणेकऱ्याला इथं पाठवलं. असं बोलता बोलता तुकाराम महाराजांची नम्रता बघा. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांसमोर स्वतःचा नम्रभाव व्यक्त करताना काय भाषा वापरली हो? मज पामरा हे
व्यक्त करत असताना तुकाराम महाराजाची भाषा बघा, किती खालची भाषा महाराजांनी वापरावी. मज पामर आहे काय थोर, पण तुकाराम महाराज स्वतःला पामर म्हणून घेतात. मला मोठेपणा ज्ञानेश्वर महाराजांनी कशा करता तेव्हा म्हणतात, पायीची वाहन पायी बरी, पायातली वाहन पायात बरी असते, पायातली वाहन डोक्यावर घ्यायची नसते. ही भाषा ज्ञानेश्वर महाराजाच्या समोर नम्रता व्यक्त करताना महाराजाची आहे. मी कशा करता बोललो, तुकाराम महाराजाकडे ज्ञान आहे, ज्ञानोबाऱ्याकडे ज्ञान आहे, पण ज्ञान असताना त्याचा अभिमान नसल्यामुळं ज्ञानोबाऱ्या स्वतःला मूर्ख आणि तुकाराम महाराज पायीची वाहन म्हणून घेतात. याचा अर्थ काय झाला, या संताकडे ज्ञान आहे पण ज्ञानाचा अभिमान नाही, ही गोष्ट मला सांगायची होती बरं का. आता सुखाचा विचार करा, संताकडे सुख आहे की नाही याचा जर विचार केला तर त्यांच्यासारखं सुख कोणाकडेही नाही. अशाच पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागतो बरं का. संतांना प्राप्त झालेलं सुख कसं असतं त्याच्याबद्दल तुकाराम महाराजाची भाषा जर आपल्याला ऐकायची असली तर महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाचे अंग आनंदाचे डोहे आनंद आनंदाचे डोहे आनंद बद्दल संतांची भाषा जर आपण ऐकायला लागलं तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. महाराज म्हणतात, पाण्याचा डोह जर असला तर त्या पाण्याच्या डोहाची अवस्था कशी असते हो, आनंदाचे डोही आनंद तरंग. पाण्याच्या डोहामध्ये निर्माण होणारे लाटा कशाच्या असतात, पाण्याच्याच असतात. पाण्याचं अंग कोण असतं, त्या डोहाचं अंग असलेली लाट कशाची असते, पाण्याचीच असते. त्याप्रमाणे आमचं जीवन आता कसं झालं, आम्हाला परमानंद ब्रह्मानंद प्राप्त झालेला असल्यामुळं सर्वात व्यापक आनंद म्हणजे डोहासारखा आनंद आम्हाला प्राप्त झाला. आता डोहासारख्या आनंदाचं जीवन झाल्याच्या नंतर याच्यावर निर्माण होणारा कोणताही प्रसंग, या जीवनात निर्माण होणारा कोणताही प्रसंग म्हणजे एक एक लाट आहे. आणि कोणताही प्रसंग आनंदाच्या सागरावर निर्माण होणारा हा प्रसंग लाट असल्यामुळं या आनंदाचीच आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे बरं का. म्हणजे संतांच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. आनंदाला सोडून दुसरं काही नाही. दुःख ते कैचे नय स्वप्न असे म्हणले संत महात्म्याने. आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा दुःखाचं दर्शन आम्हाला नाही म्हणतात तुकाराम महाराज बरं का. याचा अर्थ काय झाला, संतांना आनंद आहे, संतांना सुख आहे, पण सुखाचा अभिमान आहे का याचा विचार करा. सुखाचा अभिमान नाही. मी सुखी असं संतांनी कधी बोललेलं आपल्याला पाहायला सापडत नाही बरं का. मला काय सांगायचं आहे, ज्ञान आणि सुख आणि त्या ज्ञान आणि सुखाच्या जोडीला ज्ञान व सुखाचा अभिमान निर्माण करणारा सत्वगुण असतो.
पण संताला ज्ञान आहे, सुख आहे, पण ज्ञान सुखाचा अभिमान नसल्यामुळं संत महात्म्याला सत्वगुणीही म्हणता येत नाही, म्हणून त्यांना गुणातीत किंवा निर्गुण असंच वर्णन त्यांचं केलं जातं. विठ्ठल संत महात्मा तीनही गुणाच्या मर्यादेच्या पलीकडचं आहे बरं का. म्हणून काय करावं लागतं आपल्याला, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी जशी माणसं असतात तसा संताचा प्रकार जर आपण पाहायला लागलो तर ते निर्गुण प्रकाराचे असतात बरं का. असं चिंतन त्यांचं करावं लागेल आपल्याला. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, सत्वगुणी माणसाची श्रद्धा सात्विक आहे, रजोगुणी माणसाची श्रद्धा रजोगुणी आहे, तमोगुणी माणसाच्या हृदयात असणारी श्रद्धा तमोगुणी आहे. तशी निर्गुण असलेल्या संताच्या हृदयातली श्रद्धा जी आहे तिला निर्गुण श्रद्धा म्हणावं असा आपल्याला विचार करावा लागतो बरं का. आता या 3-4 प्रकारच्या ज्या श्रद्धा आहेत ना, याचं लक्षण काय, सात्विक श्रद्धा कशी असते, रजोगुणी कशी असते, भगवंतांनी ते आपल्याला भागवतात सांगितलेलं पाहायला सापडतं. सात्विकी आध्यात्मिके श्रद्धा, कर्मश्रद्धा तु राजसी, तामसी अधर्मे या श्रद्धा मत्सेवायंतु निर्गुणा. भगवंतांनी 4 प्रकारच्या श्रद्धेबद्दल असं सांगितलेलं पाहायला मिळतं. सात्विक श्रद्धा कोणती, अध्यात्म ज्ञानाबद्दल माणसाला श्रद्धा निर्माण झाली तर सात्विक श्रद्धा. रजोगुणी श्रद्धा कोणते, मनुष्याला यज्ञयागादी कर्माचं प्रेम निर्माण झालं तिथं श्रद्धा बसली तर त्याला रजोगुणी श्रद्धा म्हणावं. तमोगुणी श्रद्धा कोणते, अधर्माच्या मार्गासंबंधानं मनुष्याला श्रद्धा निर्माण झाली तर तमोगुणी श्रद्धा म्हणावं. आणि निर्गुण श्रद्धा कोणते, कोणतेही कामना मनात नसताना देवाच्या विषयी श्रद्धा निर्माण झाली, देवाच्या सेवेची श्रद्धा निर्माण झाली तर तिला निर्गुण श्रद्धा म्हणावं. विठ्ठल प्रकारच्या श्रद्धेचं स्वरूप आपल्याला कळाल्याच्या नंतर तुकाराम महाराज माझ्या अंतःकरणात संताबद्दल श्रद्धा आहे म्हणतात. या श्रद्धेला काय म्हणायचं, ह्याला तमोगुणी श्रद्धा म्हणता का. संताबद्दलच्या श्रद्धेला तमोगुणी श्रद्धा म्हणता येत नाही, कारण तमोगुणी श्रद्धा ही अधर्म मार्गाबद्दल असते. संताच्या जीवनाचा अधर्माचा काही संबंध नसतो महाराज. धर्मरक्षावयासाठी करणे आट्यामासे, संताचा अवतार, देवाचा अवतार जसा धर्मरक्षणा करता तसा संत महात्म्याचा अवतार सुद्धा धर्मरक्षणा करताच झालेला असतो बरं का. संताच्या विभूती धर्मालागी अवतरते, धर्मालागी अवतरते, धर्मालागी अवतरते. संताच्या विभूती धर्मालागी अवतरते, धर्मालागी अवतरते, धर्मालागी अवतरते. धर्मरक्षणा कारणे, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे, साधू होता ती अवतीर्णे. धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे, साधू होता ती अवतीर्णे, साधू होता ती अवतीर्णे. देवाचा अवतार जसा धर्माच्या रक्षणा करत असतो तसा साधूचा अवतार सुद्धा धर्म रक्षणा करत आहे असं नाथमार्गाने केलेलं हे वर्णन आहे बरं का. संताच्या विभूते धर्मालागी अवतरते, धर्मरक्षणा कारणे साधू होता ते अवतीर्णे. हे साधू पुरुषाच्या संबंधातलं वर्णन आहे. मी कशा करता बोललो तर संताचा अवतार धर्मरक्षणा करता म्हणजे जीवन सगळं धर्मरक्षणा करता संतांनी खर्च केलेलं असतं. अधर्माचा आणि संताचा संबंध हाला का येत नाही. मग अधर्म मार्गाविषयी श्रद्धा असणं याला तमोगुणी श्रद्धा म्हणतात. मग संत जर धर्माकरताच येतात आणि धर्माकरताच काम करतात तर त्या संताबद्दल धरलेल्या श्रद्धेला आपल्याला तमोगुणी श्रद्धा म्हणता येते. आता रजोगुणी श्रद्धा म्हणता येतं का बघा. यज्ञ यागादी कर्माबद्दलची श्रद्धा जर निर्माण झाली तर तिला रजोगुणी श्रद्धा म्हणतात. आता ऐका, संत महात्मे यज्ञादी कर्माचा निषेध करतात का? निषेध करत नाहीत. यज्ञभूताच्या पाळणा ऐके सगळ्या जगाचं पालन करण्याकरता यज्ञ लागतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं यज्ञ यागादी कर्माचा संत महात्मे निषेध करत नाहीत. हे जरी असलं
तरी तुम्ही सकाम भावानं यज्ञ करा आणि स्वर्ग मिळवून बसा असं कधीच सांगत नाही. तू ठरव यज्ञ करायला संताची ना नाही, यज्ञ करा म्हणतात, पण तो यज्ञ कोणाकरता करा? निष्काम भावानं करा, चित्तशुद्धी मिळवा, देवाचा साक्षात्कार मिळवा. भगवंताच्या करता यज्ञ जर कोणी करत असला तर त्याला ना नाही, पण जो स्वर्गाकरता म्हणती जे संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याप्रमाणे या जगात मनुष्य म्हणून जन्माला यावं, यज्ञयागासारखं कर्म करावं आणि त्या यज्ञयागासारख्या कर्माने स्वर्ग सुख भोगत बसावं, देव प्राप्त करून घ्यावं असं त्यांना वाटत नाही. अशा लोकांची जी श्रद्धा आहे यज्ञयागा संबंधातली तिला रजोगुणी श्रद्धा म्हणतात बरं का. संत महात्मे असा उपदेश करत नाहीत. संतांनी इहलोकातले किंवा परलोकातले भोग प्राप्त करून घ्या असं कधीच सांगितलं नाही बरं का. जे जे कर्म धर्म नाशवंत, कर्माने धर्माने प्राप्त होणारे सगळे इहलोकातले परलोकातले भोग नाशवंत आहेत असं तुकाराम महाराजासारखे संत महात्मे सांगतात. मग संतांनी आपल्याला यज्ञाधिक कर्म करून काय करा म्हणलं? निष्काम भावानं. निष्काम भावानं यज्ञाधिक कर्म करा, चित्तशुद्धी मिळवा आणि देवाचा साक्षात्कार मिळवा. याच्याकरता यज्ञाधिक कर्म करा. यज्ञाधिक कर्म स्वर्गासाठी करू नका बरं का. अशा पद्धतीचा उपदेश साधुपुरुषास आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणून यज्ञाधिक कर्मासंबंधातली जी श्रद्धा आहे ती जर रजोगुणी श्रद्धा असेल तर संताबद्दल धरलेल्या श्रद्धेला रजोगुणीही म्हणता येत नाही. विठ्ठल संताबद्दलच्या श्रद्धेला काय म्हणायचं? तमोगुणी रजोगुणी म्हणता येत नसेल तर सात्विक आणि निर्गुण दोन श्रद्धा आपल्या डोळ्यासमोर राहिल्या बरं का. संताविषयी धारण केलेल्या श्रद्धेला सात्विक म्हणता येतं का? म्हणता येईल. काही मर्यादेपुरतं त्याला सात्विक म्हणता येईल, कारण अध्यात्म मार्गासंबंधानं असलेली श्रद्धा तिला सात्विक श्रद्धा म्हणावं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे बरं का. त्या व्याख्येनुसार जर आपण विचार केला तर संताकडे अध्यात्मज्ञान आहे की नाही? आहे, निश्चित आहे. संत तेथ विवेकासने की जे साधू पुरुषाच्याकडे ज्ञान, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरुनाथाच्या जवळ संताच्या जवळ ज्ञान आहे, म्हणून अध्यात्मज्ञानाच्या संबंधानं संताच्या विषयी श्रद्धा जर धारण केलेली असेल तिला अध्यात्मज्ञानाची श्रद्धा म्हणता येतं. आणि म्हणता येत असल्यामुळे हिला कदाचित सात्विक श्रद्धा म्हणता येतं. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संताबद्दल धरलेल्या श्रद्धेला निर्गुण श्रद्धाच म्हणावं लागतं. आणि अशी निर्गुण श्रद्धा साधुपुरुषाच्या संबंधानं विश्वास माझ्या अंतःकरणात आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या सदा जे पाये हा माझा विश्वास, सदा जे पाये हा माझा विश्वास, संताचे पाये हा माझा विश्वास, संताचे पाये हा माझा विश्वास, सदाचे
विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात माझा विश्वास म्हणजे श्रद्धाभाव संताच्या चरणावर आहे असं महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं बरं का. कोणावर श्रद्धा ठेवावी याचा जर विचार केला, देव आणि साधू या दोघांच्या शिवाय दुसऱ्या ठिकाणी श्रद्धा ठेवण्याचं काही कारण नसतं. जगात अनेक ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो तेव्हा व्यवहार चालतो. मी अनेक वेळेला उदाहरणानं सांगतो की बाबा दोन माणसाचा संबंध आला आणि काहीतरी आपल्याला व्यवहार करायचं म्हणलं की श्रद्धा ठेवल्याच्याशिवाय व्यवहार होत नाही बरं का. आत्ता कीर्तनाला मग तुम्ही इथं आणलं, इथं आणल्याच्या नंतर इथं उभं राहा म्हणलं, इथं उभं राहा म्हणल्याबरोबर मी उभं राहिलो की नाही हो, काही तर अगोदर चाच पडून बघितलं हे ठिकाण उभं राहण्यासारखं आहे की नाही, का मला पाडायचा विचार या लोकांनी केलेला आहे, असं काही विचार माझ्या डोक्यात आला का? काही आला नाही. तुम्ही म्हणलात महाराज इथं उभं राहायचं आहे, लगे उभं राहिलो मी. हे कशामुळे झालं सांगा ना. तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी इथं उभं राहिलो बरं का. आणि तुम्ही सुद्धा बिंधोकपणे मला इथं उभं राहा कसं म्हणू शकता? आपण सांगितल्याच्या नंतर हे ऐकणार आहेत असा तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास आहे. एकमेकावर विश्वास असल्याशिवाय काही होत नाही बघा. नवरा बायकोचा दोघांचा संबंध म्हणला की व्यवहार व्हायचा म्हणला की विश्वास पाहिजे बरं का. नवरा बायकोचा एकमेकावर विश्वास असल्याशिवाय संसार होईल का? बघा, सकाळी उठल्याबरोबर नवरा स्नान करतो, वारकरी असला तर देवाची पूजा, ज्ञानेश्वरीचं वाचन, रामकृष्ण हरी जप, हरिपाठ म्हणणं हे सगळं करतो. आणि एवढं करणं झाल्याच्या नंतर माणूस घरातच बसून राहतो का शेताला वगैरे जातो ना, घराच्या बाहेर पडतो, काहीतरी कामधाम असेल ते बघतो. बरं, हे कामधाम बघायला नवरा घराच्या बाहेर पडत असताना बायको त्याला विचारते का कधी येणार आहात, काय काही विचारते का, किती वाजता येता, कधी येता, हे रोज विचारायचं काही कारण नसतं हो. एखाद्या वेळेला नवरा गावाला निघाला तर बाई विचारते हां किती दिवसांनी येणार, हे बरोबर आहे. पण नवरा घराच्या बाहेर पडत असताना किती वाजता येणार आहात हे रोज विचारायचं काही कारण आहे का? बाई विचारत नाही. ऐका, बाई विचारत नाही. मग नवरा बाहेर जातो, बाहेर गेलेला नवरा पाहिल्याच्या नंतर ही बाई काय करते, घरात येताना स्वयंपाक करते की नाही, का गप्प बसून राहते? नाही तर स्वयंपाक करते बरं का. स्वयंपाक कशा करते हो? नवरा बाहेरून आल्याच्या नंतर जेवण करायचं याच्याकरता तिचा स्वयंपाक असतो की नाही. मग स्वयंपाक झाला, दुपारचे 12-1 वाजले, माणूस गावातलं काहीतरी कामधाम असतं ते सगळं सारून घरी येतो. घरी आल्याबरोबर बाई म्हणते स्वयंपाक तयार आहे, जेवायला बसा म्हटल्यावर हात पाय धुवून पानावर बसतो की नाही. बरं, पानावर बसला, बाईनं त्याच्यासमोर अन्न सगळं वाढून आणलं आणि पान मांडल्याच्या नंतर बसा आता पुंडलिक वरदे म्हणून बसा म्हटल्याबरोबर माणूस लगे जेवायला सुरुवात करतो का त्याच्यातला तुकडा घेऊन कुत्र्याला टाकून बघतो? कसं करतो सांगा ना. बाईनं याच्यात विष घातले का बाबा, मला मारायचा हिचा विचार तर नाही ना, असा विचार करून प्रत्येक वेळेला माणूस असा तुकडा कुत्र्याला टाकून बघतो. हां, ज्याचा बायकोवर विश्वास नाही असा मनुष्य तुकडा टाकून बघेल. पण रोज उठून प्रत्येक नवरा असा तुकडा टाकून बघतो का? बघत नाही. त्याचं कारण काय? माझी बायको चांगली आहे, मला मारणार नाही, माझ्याकरता तिनं अन्न निर्माण केलेलं आहे असा त्याचा विश्वास असतो. बायकोनं केलेल्या स्वयंपाकावर माणसाचा विश्वास, तिच्या स्वभावावर विश्वास आहे. आणि बाईचा विश्वास सुद्धा असतो. दुपारी 12 वाजले की इथंच येणार आहे, दुसरीकडे कुठं शेण खायला जाणार नाही, हे माहिती असतं तिला. म्हणूनच बायको तरी घराच्या बाहेर जाऊ देते ना. बायकोनं नवऱ्याला घराच्या बाहेर जाऊ दिलं त्याच्यामध्ये तिचा नवऱ्यावर विश्वास आहे. नवरा घरात आल्याबरोबर पानावर बसून लगेच जेवायला सुरुवात करतो, याचा अर्थ नवऱ्याचा बायकोवर विश्वास आहे. म्हणजे कोणत्याही दोघाचा संबंध आला की त्या दोघाच्या संबंधात जो व्यवहार होतो तो व्यवहार होत असताना दोघांचा एकमेकावर विश्वास पाहिजे बरं का. मी उदाहरण अजून एक सांगतो तुम्हाला. आपण किराणा दुकानात जातो सामान आणायकरता, काहीतरी घरातलं सामान संपलेलं असतं, महिना झालेला असतो, बायको यादी करून देते, हे इतकं आणायचं आहे म्हणून सांगितलेलं असतं. ते नाव, पदार्थाचं नाव, पदार्थाच्या समोर किती वजन असतं, ते सामान आणायचं ते सगळं लिहिलेलं असतं. ही यादी घेऊन आपण दुकानात जातो. ऐका, ही यादी दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला यादी दिली की तो सगळी यादी बघतो आणि सामान सगळं पॅक करून आपल्या हातात देतो बरं का. तुमच्या गावची पद्धत कशी आहे मला सांगा. गावामध्ये गेल्याच्या नंतर ही यादी दुकानदाराला दिल्यावर तो सामान सगळं पॅक करतो आणि पॅक झाल्याच्या नंतर आपल्या हातात सामान दिल्यावर बिल मागतो का आधी बिल द्या मग सामान घेऊन जा म्हणतो? कसं करतो सांगा? तुमच्याकडे कसं आहे सांगा की मला. अगोदर तुमच्या गावातल्या दुकानदाराचा विचारतो, दुसरीकडच्या नाही. तुमच्या गावातला, तुम्ही मोठे गावातले, तुम्हाला प्रतिष्ठा आहे, अशा अवस्थेमध्ये तुमच्या गावातला दुकानदार तुम्हाला आधीच सामान देऊन मग बिल मागतो की नाही? बरं, बिल द्यायला आपल्याजवळ पैसे नसले तर सामान ठेवून जा म्हणतो का? नाही हो, उद्या आणून द्या की पैसे, त्याचं काय असं म्हणतो की नाही दुकानदार? आपल्याला म्हणतो, तुम्हाला म्हणतो, पण तुमच्या गावातला दुकानदार मला म्हणत नाही. बघा की तुम्ही किराणा दुकानामध्ये मला पाठवा की, मला आत्ता यादी देऊन इथल्या किराणा दुकानामध्ये पाठवा, आत्ता कीर्तन ऐकून गेलेल्या दुकानदाराकडे पाठवा आणि त्याला सांगा की बाबा आत्ता यांचंच कीर्तन झालं आणि यांना माल पाहिजे. तो म्हणतो महाराज पैसे द्या माल घेऊन जा बाबा. कारण काय, इथून कीर्तन करून निघून गेल्यावर तुम्हाला कुठं हुडकत फिरा अजून बिला करता.
हा विचार येतो की नाही? तुमच्या गावातला दुकानदार तुम्हाला माल देतो, बिलाची वाट पाहत नाही, बिल नंतर येईल म्हणतो, पण मला सामान देत नाही. त्याचं कारण काय? त्याचा तुमच्यावर विश्वास असतो, माझ्यावर नसतो. विठ्ठल उदाहरणाकरता बोललो बरं का, नाही तर असं कसं होईल महाराज, तुम्हाला सामान कोण देणार नाही असं म्हणू नका. देत नाही तेवढं नक्की आहे बरं का, एवढं पक्क आहे. असं होत नसतं. व्यवहार आहे हा, त्याला काय करता, व्यवहारामध्ये असंच वागावं लागतं. हा भाग वेगळा आहे बरं का. म्हणजे किराणा दुकानदाराचा गिऱ्हाईकावर विश्वास आहे, हे पैसे तो देणार आहे आपल्याला याचा विश्वास आहे त्याच्यावर. बरं, आपला दुकानदारावर विश्वास असतो की नाही? दुकानदारावर आपलाही विश्वास असतो. आपण जे दुकानदाराने सगळे पुढे बांधून दिलेले असतात ते सगळे पुढे पुन्हा माझ्यासमोर वजन कर म्हणतो का त्याला? नाही नाही, त्यानं वजन करून दिलेलं आपण घरी घेऊन येतो. म्हणजे काय, त्याच्यात त्यानं जरी आपल्याला फसवलं तरी आपल्याला ते मान्य होतं. त्याचं कारण काय? आपला विश्वास आहे. म्हणजे दुकानदार आणि गिराईक दोघांचं नातं आलं, विश्वास पाहिजे. नवरा बायको दोघांचं नातं आलं, एकमेकावर विश्वास पाहिजे. त्याच्याशिवाय व्यवहारच होत नाही. दोघांच्या संबंधामधला व्यवहार म्हणला की तो विश्वासाशिवाय पार पडत नाही, हा सिद्धांत आहे. थोडंसं पुढं जाऊन बोलतो मी. एकट्याचा मला व्यवहार करायचा झाला, दुसऱ्याचा संबंध नाही, तरी मला सुद्धा अनेक ठिकाणी विश्वास ठेवल्याशिवाय माझाही व्यवहार करता येत नाही. विठ्ठल साधं उदाहरण सांगतो. हा पाय उचलून मला पुढं टाकायचा आहे. एक पाय उचलून पुढं टाकत असताना मला दुसऱ्याचा संबंध आहे का? या व्यवहारामध्ये दुसऱ्याचा काही संबंध आला? काही संबंध नाही. पण माझा पाय उचलून पुढे टाकत असताना मला किती ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो बघा. पहिल्यांदा माणूस समोरची जागा बघतो. पाय टाकायचा म्हणला की समोरची जागा डोळ्यानं बघून घेणार. जागा डोळ्यानं बघितली म्हणजे डोळ्यावर विश्वास आला. बरं, डोळा काय, जागा फक्त पाहायचं काम करतो आणि अशी जागा, एवढं विवरण द्यायचं काम डोळ्याचं आहे. ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे की नाही डोळा सांगत नाही. डोळा काय करतो, ही जागा अशी आहे, हे जागेचं विवरण सगळंच्या सगळं मनाकडे सोपवतो आणि मग मन सांगतं की बाबा ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे. म्हणजे काय झालं, डोळ्यावर विश्वास पाहिजे, त्याच्यानंतर मनावर विश्वास पाहिजे, तिसरा विश्वास पायावर पाहिजे. हो, हा पाय उचलून पुढं टाकत, डोळ्याने पाहिली ना जागा, अंतःकरणानं तुम्हाला सांगितलं की बाबा ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे, पण तुमचा पायावर जर विश्वास नसला तर पाय उचलून पुढं टाकता का? बघा, मी जसा बिनधास्त पाय पुढं टाकू शकतो किंवा तुम्ही जसे बिनधास्त पाय उचलून पुढं टाकू शकता, तसा पांगळा मनुष्य ज्याचा पाय काम करत नाही असा मनुष्य बिनधास्तपणे पाय उचलून पुढे टाकील का सांगा? त्यानेही जागा पाहिली ना? हो, त्याच्याही डोळ्यानं जागा पाहिली. डोळ्यावर विश्वास ठेवायसारखा त्याचा डोळा आहे. त्याच्याही मनाने ही जागा चांगली आहे म्हणून सांगितलं. मनही त्याचं चांगलं, वेडं झालेलं नाही, पण पाय मात्र पांगळा असल्यामुळं तो पायावर विश्वास ठेवू शकत नाही. आपण पाय उचलून पुढं का टाकतो? पायावरही आपला विश्वास आहे. म्हणजे एक पाय उचलून पुढं टाकायचा झाला तर डोळ्यावर विश्वास आहे, आपल्या अंतःकरणावर विश्वास आहे, आपल्या पायावर विश्वास आहे, समोरच्या जागेवर विश्वास पाहिजे. हो, या धरणी मातेवर मी माझा पाय ठेवल्याच्या नंतर ही धरणी माता सीतेसारखं मला पोटात घेणार नाही असा भरवसा असावा लागतो. जमिनीवर भरवसा असावा लागतो, तेव्हा मनुष्य पाय उचलून पुढं टाकण्याची क्रिया करतो बरं का. म्हणजे एक पाय उचलून पुढं टाकण्याची सामान्य क्रिया करताना सुद्धा, एकट्याची क्रिया असताना, दोघाचा संबंध नसताना त्या माणसाला अनेक ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो. हे चिंतन कशा करता बोलतो मी? संसारालाही विश्वास लागतो, एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थालाही विश्वास लागतो. भांडवल गाठी तरी विश्वास, तुकाराम महाराज सांगतात. परमार्थाला निघालेल्या साधकाच्या पदरामध्ये भांडवल कशाचं लागतं? विश्वासाचं, श्रद्धाभावाचं भांडवल लागतं. हा विचार आहे बरं का. असं विश्वास संतांच्या चरणावर ठेवला की मनुष्याचं कल्याण असतं. आजची जी आपली सेवा आहे ना, नरहरी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं थोडंसं काहीतरी चिंतन आपल्याला करायचं आहे बरं का. नरहरी महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं, साधुवर्य होते, त्याच्यात वादच नाही. परमात्मा पंढरीनाथाचे निस्सीम भक्त होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतले होते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नामदेवराच्या काळातलेच ते संत महात्मा असल्यामुळं त्यांचं विशेष वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व आहे. विठ्ठल सगळ्या संतांनी त्यांची वर्णनं केलेली आपल्याला पाहायला सापडतात बरं का. नाथ महाराजांनी एका भंगावर त्यांचं वर्णन फार सुंदर रीतीनं केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. नरहरी सोनार प्राण माझा. नाथ महाराज सगळ्या साधू पुरुषाच्या संबंधानं वर्णन करतात बरं का. सुखाचा सागर विसोबा खेचर, सुखाचा सागर विसोबा खेचर, सुखाचा सागर विसोबा खेचर. नरहरी सोनार प्राण माझा.
प्राण माझा सुखाचा सागर विसोबा खेचर सुखाचा सागर विसोबा खेचर हर हरी सोना हर हरी सोना सुखाचा सागर विसोबा खेचर सुखाचा सागर विसोबा खेचर हरी सोनार प्राण माझा हरी सोनार पुरुषाच्या विषयीचा आदरभाव व्यक्त करणारा नाथमहाराजांचा अभंग आहे. त्याच्यात नाथमहाराज म्हणतात सुखाचा सागर विसोबा खेचर. हे विसोबा खेचरांचं वर्णन झाल्याच्या नंतर लगेच नरहरी सोनाराच्या बद्दल वर्णन करताना ज्ञानाथ महाराजांनी सांगितलं नरहरी सोनार प्राण माझा. नरहरी सोनार माझ्या प्राणासारखे आहेत असं नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. कितीतरी वर्णनं नरहरी महाराजांच्या संबंधातली आपल्याला पाहायला सापडतात बरं का. त्या नरहरी महाराजांच्या जीवनाचा विचार करताना त्यांच्या पूर्वजामध्ये 7-8 पिढ्याच्या पूर्वीपासूनचा त्यांचा इतिहास उपलब्ध होतो. रामचंद्रपंत नावाचे त्यांचे पूर्वज होते आणि त्यांच्यापासूनचा इतिहास आपल्याला उपलब्ध आहे बरं का. त्यांच्या वडिलाचं नाव होतं अच्युत बाबा आणि त्यांच्या आईचं नाव होतं सावित्रीबाई. अच्युत बाबा सावित्रीबाई यांना परमात्मा पंढरीनाथाची भक्ती नव्हते. हे शैव संप्रदायाचे भगवान शंकराचे भक्त बरं का. अंतःकरणामध्ये भगवान शंकराची भक्ती असल्यामुळं ऐका पुढं उद्योगधंद्यानं पोट भरण्याच्या निमित्तानं हे लोक पंढरपूरला येऊन राहिले तरी शंकराच्या भक्तिपोटी महाद्वारात असलेल्या मल्लिकार्जुनाची सेवा करायची पण पांडुरंगाच्या कळसाकडे बघायचे सुद्धा नाहीत. म्हणे विठ्ठल राहायचं कुठं पंढरपुरामध्ये पण देवाच्या शिखराकडे सुद्धा बघायचं नाही. देवाच्या मंदिराजवळून जायचं नाही. देवाचा नामजप नाही. हर हर शिव शिव याच्याशिवाय भगवंताच्या शंकराच्या सेवेच्या शिवाय दुसरा नामजप नाही. शंकराच्या पूजेशिवाय पूजा नाही. दर्शन करायचं झालं तर शंकराचंच करायचं. हा त्यांचा प्रकार होता बरं का. पुढं काय झालं तारुण्यामध्ये नरहरी महाराजाचं लग्न झालं. नरहरी महाराजाचं लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये त्यांच्या मातापित्याने असा विचार केला आता आपल्याला देहाचं सार्थक झालंय. मुलगा झाला. मुलाचा संसार सुरू झाला. संसाराच्या दृष्टीनं आपलं काम संपलेलं आहे. परमात्मा भगवंतानी भगवान शंकराने आपल्याला इथपर्यंत आयुष्य दिला या काळी अवकाश नाही पावलो आयुष्यनाश असा विचार करता करता त्यांनी ठरवलं की बाबा आता आपण देवाला देह समर्पण करावं. त्या मल्लिकार्जुनाच्या मंदिरात ते जाऊन बसले. जाऊन बसून देवाचं ध्यान करता करता त्यांचं शरीर मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये समाविष्ट झालं. नरहरी महाराजांचे माता पिता दोघंही जण त्यांचा देह पडला नाही. नरहरी महाराजांना त्यांच्या देहाची उत्तरक्रिया करायची गरज पडली नाही. त्यांचा देहासकट नरहरी महाराजांचे माता पिता परमात्म्याच्या मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये समाविष्ट झाले. नरहरी महाराजाला दुःख झालं. मायबाप गेले. शिवस्वरूप असलेले माता पिता त्यांच्या अंतःकरणामध्ये नरहरी महाराजांच्या अंतःकरणात त्यांच्या संबंधात श्रद्धा होती. सेवेचा भाव होता. पण शिवस्वरूप असलेले आपले माता पिता शिवस्वरूपाला प्राप्त झाले. आता कोणाची सेवा करू असं त्यांना वाटायचं. पण पुढं त्यांनी कामधंदाही चालू ठेवला. आपलं सोनारकीचं कामही चालू ठेवलं बरं का. सोनाराच्या कामाचं कौतुक ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान केलं बघा. सोनार लोक काय करतात हो अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सोनं हिनकस झालं. सोन्यामध्ये काही अशुद्ध पदार्थ मिसळला गेला आहे तर त्याच्यातून शुद्ध सोनं काढून घेण्याकरता म्हणून सोनार काय करतो अग्निमुखी किडाळ तोडोनिया अग्नीमध्ये त्याला जाळून त्याच्यातला किडाळ जो भाग असतो दोषयुक्त भाग जो असतो दुसरा जो धातू असतो तो तोडून टाकायचा जाळून टाकायचा आणि शुद्ध सोनं निवडून घ्यायचं. पण हे काम करणाऱ्या सोनाराला ज्ञानेश्वर महाराजांनी बुद्धिमंत शब्द लावला. विठ्ठल विठ्ठल निवडिती केवळ बुद्धिमंत
बुद्धिमंत अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. ही बुद्धिमंताची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली सोनाराच्या बाबतीमध्ये बरं का. असं नरहरी महाराजांचं होतं. ते बुद्धिमंत होते, सारासार विवेक होता, परमात्म्याच्या शिवाय सगळं खोटं आहे हे त्यांना कळालेलं होतं. भगवान तेवढा सत्य आहे असं जाणून भगवान शंकराची उपासना करणं त्यांचं चालू होतं बरं का. पोटापुरता धंदा करणे, अखंड भगवान शंकराची समाराधना करणे असा त्यांचा कालक्षेप चालू असताना पुढं पुढं त्यांना असं वाटायला एकदा त्यांच्याकडं जीवनामध्ये प्रसंग असा घडला. पांडुरंगाची भक्ती नरहरी महाराजाला कशी निर्माण झाली त्याच्याबद्दलचा प्रसंग सांगतात. एक कोणतरी मोठा सावकार होता. त्या सावकाराला मुलगा होत नव्हता. त्या सावकाराने परमात्मा पंढरीनाथाला नवस केला, देवा मला मुलगा हो दे, तुला सोन्याचा कडदोरा मी समर्पण करतो. सोन्याचा रत्नजडित कडदोरा करायचा सावकाराने ठरवला. देव पावला, नवसाला पावला, त्याला मुलगा झाला. आणि मुलगा झाला, माणसं नवस करताना कसे नवस करतात सांगता येत नाही बरं का. या सावकाराने काय सांगितलं होतं, सोन्याचा करदोडा तुला समर्पण करतो. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एका बाईनं सोन्याची कुंची देवाला वाहते म्हणून सांगितलं होतं. मला मुलगा जर झाला तर तुला सोन्याची कुंची वाहते. बाईने नवस केला, देवानं लगेच तिला मुलगा दिला. आणि मुलगा दिल्यावर बाई अशी हुशार निघाली, तिनं पोराचं नावच सोन्या ठेवलं की हो. ते 7-8 महिन्याचं होईपर्यंत, पहिल्या महिन्यापासून 8 महिन्यापर्यंत त्याला तेलानं माखल्याच्या नंतर एक कुंची घालायला केली होती तिनं. आणि ती सोन्याची कुंची बरं का. सोन्याची कुंची म्हणजे सोनं धातूची कुंची नाही बरं का. पोराचं नाव ठेवलेलं सोन्या. 8 महिने तेलानं टाळू माखल्याच्या नंतर त्याच्या डोक्याला बांधलेली कुंची. बाईनं सोन्याला देवाच्या दर्शनाला नेलं, सांगितलं, देवा तुझ्या कृपेनं झालेला हा सोन्या आणि त्याची ही कुंची तुला समर्पण. आता सोन्याचा करदोडा सावकारानं द्यायचा ठरवला. पण असं सावकारानं काही चातुर्य दाखवलं नाही बरं का. आपल्या पोराचं नाव सोन्या ठेवा, त्याला काहीतरी काळा करदोडा बांधा आणि देवाला असं केलं नाही. त्यानं काय केलं, सोन्याचा करदोडा देवाला व्हायचा ठरवलाय ना, देवाला आपण सोन्याचाच करदोडा करायचा. पंढरपूरला आला. पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर चौकशी केली तर चांगला सोनार पाहिजे म्हणे मला. देवाला करदोडा करायचा म्हणल्याच्या नंतर, सोन्याचा करदोडा करायचा म्हणल्यानंतर त्याने चांगला सोनार चौकशी केली. गावातल्या लोकांनी सांगितले ते नरहरी सोनार आहेत बाबा, शिवभक्त आहेत, पांडुरंगाच्या मंदिरात येत नाहीत, पण कला त्याच्यासारखी दुसऱ्याकडे नाही, त्याच्याकडून तुम्ही करदोडा करून घ्या. लोकांनी सांगितल्यानुसार तो सावकार त्या नरहरी महाराजाच्या घरी आला. नरहरी महाराजांनी स्वागत वगैरे केलं, त्याला बसवलं. असं रे देवा, आता असं रे, इकडं लक्ष जात नाही लोकांचं. असं द्या, मागं द्या, पण इथं ते घेऊन मागं गेला तरी चालेल. ते विठ्ठल विठ्ठल त्याचं स्वागत वगैरे केल्यानंतर सावकाराला विचारलं, कुठून आला? अमक्या ठिकाणाहून आलो. काय कारण आहे? देवाचं दर्शन, परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाला जातो. ते म्हणले आमच्याकडं काही काम नाही तुमचं, आम्ही शिवभक्त आहोत. म्हणले तुम्ही पांडुरंगाचे भक्त, इथं यायचं काही कारण नाही. याने सांगितलं कारण ते काही नाही म्हणे, मी तुमच्याकडं तुम्ही शिवभक्त आहात का विष्णू भक्त आहात हे विचारायला आलो नाही, तुम्ही कलाकार आहात, सोनार आहात, चांगले सोनार आहात हे ऐकलं म्हणून तुमच्याकडं काम द्यायला आलो. काय काम आहे? पांडुरंगाला मला करदोडा करायचा आहे, कमरेचं माप घेऊन या, मी तुम्हाला करदोडा करून देतो. हे म्हणले तुम्ही चला ना माप घ्यायला. ते म्हणले येत नसतो ना, मी शिवभक्त आहे, त्या पांडुरंगाचं तोंडही बघत नाही, कशाला येऊ म्हणले तुमच्या पांडुरंगाकडं. तुम्ही कमरेचं माप आणून द्या, बरोबर तंतोतंत तुम्ही आणून दिलेल्या मापाप्रमाणे सुंदर करदोडा तुम्हाला करून देतो. सावकाराने माप आणून दिलं. माप आणून दिल्यानंतर नरहरी महाराजांनी करदोडा केला. करदोडा केल्याच्या नंतर सावकार देवाची महापूजा करून देवाला करदोडा जेव्हा बांधायला गेले तेव्हा करदोडा गळूनच पडायला लागला, मोठा व्हायला लागला. मोठा झाला करदोडा म्हणून सावकाराने पुन्हा नरहरी महाराजाकडे तो लहान करून घेतला. आता लहान व्हायला लागला, लहान केला की लहान हो, मोठा केला की मोठा हो, असा प्रकार 2-4 वेळा झाल्याच्या नंतर सावकारांनी शेवटी सांगितलं नरहरी महाराजाला, एवढे चांगले कलाकार आहात, एकदा चला ना, काय बिघडतं, तुम्ही देवाला नमस्कार करू नका ना. नरहरी महाराज म्हटले नमस्कार तर राहू द्या हो, बघणं सुद्धा नाही ना आम्हाला. आम्हाला तुमच्या पांडुरंगाला बघायचं जर नसेल तर मग कसं येऊ म्हणले. त्याने सांगितलं एक काम करू, तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधू, आपण देवळात जाऊ, तुम्हाला घेऊन जातो, मग देवाच्या कमरेचं माप तुम्ही घ्यायला काही अडचण आहे का. नरहरी महाराजाला ही युक्ती पटली. त्यांनी डोळे बांधून घेतले. त्या सावकाराच्या बरोबर मंदिरात आले, रावळात आले. देवाच्या जवळ सावकाराने त्यांना नेलं.
केल्याबरोबर त्यांनी कंबरेचं माप घ्यायला सुरुवात केल्याबरोबर त्यांना कंबर लागण्याच्या ऐवजी कट्टेवर ठेवलेले हात कंबर देवाचे असा देवाचा आकार हाताला स्पर्शाला लागण्याच्या ऐवजी भगवान शंकराचं लिंगच हाताला लागायला लागलं. आणि मग सावकारानं मला फसवलं की काय, माझ्याच देवाच्या देवळामध्ये म्हणून मला विठ्ठलाच्या मंदिरात म्हणून इथं आणलं की काय, असा विचार करता करता नरहरी महाराजांनी पुन्हा पुन्हा चापळून पाहिलं. कंबर काही लागे ना, लिंग लागायला लागलं. हे पाहिल्याच्या नंतर त्याने डोळे उघडून पाहिलं तर चटकन लिंगाच्या ऐवजी पांडुरंगराय दिसायला लागले. आणि ह्याला तर बघायचं नाही म्हणून पुन्हा पट्टी बांधली. पट्टी बांधून पुन्हा कंबर पाहायचा प्रयत्न केला, लिंग लागायला लागलं. डोळे बांधले की लिंग लागावं आणि डोळे उघडले की पांडुरंग दिसावा. नरहरी महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि देवाला सांगितलं, हरिहरा भेद नाही नैकवाद. हरिहरात भेद नाही हा सिद्धांत माझ्या अनुभवाला आणून देण्याकरता म्हणून देवा तुम्ही ही लीला रचलेली आहे, माझ्या शंकराच्या पेक्षा तुम्ही वेगळे नाहीत असं म्हणून त्या दिवशीपासून नरहरी महाराजाला पांडुरंगाची भक्ती निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथाची भक्ती ते करायला लागले. परमात्मा पंढरीनाथाची भक्ती करता करता देह थकला. देह थकल्याच्या नंतर एका दिवशी नरहरी महाराजांनी घरातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, म्हणजे तो दिवस आजचा दिवस होता बरं का, माघ वद्य तृतीया हा नरहरी महाराजांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे. त्या दिवशी नरहरी महाराजांनी घरात सगळ्या कुटुंबीजनाला सांगितलं, आता मी देवाच्या दर्शनाला जाणार, देवाच्या स्वरूपात विलीन होणार. माझे मायबाप जसे मल्लिकार्जुनाच्या श्रीविग्रहामध्ये विलीन झाले तसं मला देवाच्या श्रीविग्रहात विलीन व्हायचं आहे, आत्ता परत येणं नाही असं सांगून सगळ्याचा निरोप घेऊन ते परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाला गेले. आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर नरहरी महाराजांनी काय केलं, देवाचं स्तवन केलं. देवाचं स्तवन केलं, परमात्मा पंढरीनाथाचं डोळे भरून दर्शन घेतलं आणि देवाला दृढ मिठी मारल्याबरोबर नरहरी महाराज परमात्मा पंढरीनाथाच्या कंबरेमध्ये विलीन झाले. विठ्ठल आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी. नरहरी भेटी घ्यावी तेथे, भेटी घ्यावी तेथे, नरहरी भेटी घ्यावी तेथे. आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी. नरहरी भेटी घ्यावी तेथे, नरहरी भेटी घ्यावी तेथे, नरहरी भेटी घ्यावी तेथे. श्री गवळण विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नरहरी महाराज महाराज की जय. कुमारी गोपाल संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात त्यांची विश्वासाची जागा आपल्याला सांगतात. माझा विश्वास संत चरणावर आहे. जसा नरहरी महाराजांनी बाकी सगळ्या साधू पुरुषाच्या चरणावर विश्वास ठेवून परमात्मा पंढरीनाथाचं स्वरूप त्यांना हरिहरात्मक आहे हे जाणवल्याच्या नंतर परमात्म्याच्या श्रीविग्रहात आपल्याला प्रवेश करता येतो हे जाणून घेतलं. संतावर विश्वास ठेवल्याशिवाय अशा गोष्टी जाणून घेता येत नाहीत बरं का. पांडुरंगाच्या शरीरामध्ये मला प्रवेश करता येतो हे संतावर विश्वास ठेवल्याशिवाय कसं मान्य होईल महाराज, मानता येत नाही. साधू पुरुषावर विश्वास ठेवला त्याच्यामुळं माझं सगळं कल्याण झालं. संताची पायी हा माझा विश्वास, माझा विश्वास संत चरणावर आहे आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. त्या साधू पुरुषावर नुसता विश्वास ठेवला नाही तर संताची सर्व भावानं सेवा केली. काया वाचा मनानं संताची सेवा केली. कशा करता केली, तेच माझे हित करीती सकळ.
जेणे हा गोपाळ कृपा करी. संतच माझं सगळ्या प्रकारचं हित करतात असं महाराज सांगतात. संताशिवाय दुसरा कोणी हित करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, हित करण्याकरता दोन गोष्टी लागतात. हित म्हणजे काय कळावं आणि हित करण्याची तळमळ असावी. संताला तळमळ ही आहे आणि हिताचं ज्ञानही आहे बरं का. मायबापाला पोराचं हित व्हावं तळमळ आहे, पण हित नाही ठावे जननी जनका. त्यांना हिताचं ज्ञान नाही. एखादा हिमालयासारख्या स्थानात जाऊन तपस्या करणारा महात्मा जर असला तर त्याला जगाचं हित कशात ज्ञान आहे, पण एकांतात जाऊन बसला म्हणजे जगाच्या हिताची त्याला तळमळ नाही बरं का. पण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजासारखे संत पाहिले तर त्यांना हिताचं ज्ञानही आहे आणि सगळ्या जगाच्या हिताची तळमळही आहे. म्हणून तेचे माझे हित करीती सकळ. हित करतात म्हणजे काय, जेणे हा गोपाळ कृपा करी. देवाची कृपा घडवतात. अजून काय करतात, भागलिया मज वाहतील कडे. परमार्थ करताना आपण जर थकलो तर आपला परमार्थ कडेला लावण्याचं काम संतच करतात. त्यांची याने जोडे सर्व सुख. त्या संताच्या कृपेने आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. एवढी साधू पुरुषाची कृपा असल्यामुळं महाराज म्हणतात त्या संताचे शेष मी आवडीनं घेतो आणि त्यांची आज्ञा उल्लंघन करत नाही. शेवटच्या चरणी तुका म्हणे शेष सेविना. तुका म्हणे शेष सेविना. तुका म्हणे शेष सेविनावडी. तुका म्हणे शेष सेविनावडी. वचन मोडे बोलले ते. वचन मोडे बोलले ते. तेचे माझे हित करीती. तेचे माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करे. हा जेने हा गोपाळ, जेने हा गोपाळ कृपा करे. जेने हा गोपाळ, जेने हा गोपाळ, जेने हा जेणे हा गोपाळ
आपल्या सगळ्या प्रकारचं हित होत असल्यामुळं तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं, तुका म्हणे शेष घेई नावडे वचन न मोडे बोलिले ते. संताची शेष मी आवडीने घेतो असं महाराज सांगतात बरं का. शेष शब्दाचा अर्थ उच्छिष्ट सेवन करणं बरं का. आता संताचं उष्ट घ्यावं की नाही त्याच्यात काही संशय घ्यायचं कारण नाही. ज्ञानोबा आहे तुकाराम महाराजांच्या पानातलं आपल्याला उष्ट प्राप्त झालं तर त्याच्यासारखं भाग्य कोणतं आहे. अरे नैवेद्य आपण देवाला आणि संताला दाखवतो कशा करता, देवाचं उष्ट संताचं उष्ट मिळावं म्हणूनच की नाही. पण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं उष्ट आज आपल्याला प्राप्त होऊ शकता का? खऱ्या अर्थानं होत नाही. मग संताचं उष्ट म्हणजे काय, आपल्याकरता उष्ट्याचा अर्थ काय करायचा त्याचं चिंतन करा थोडंसं बरं का. उष्ट कशाला म्हणतात याचा जर विचार केला, खाता खाता जे शिल्लक राहिलं त्याला उष्ट म्हणतात. आपण पानातलं खाता खाता जे काही पानामध्ये शिल्लक राहिलं त्याला उष्ट म्हणतात बरोबर. त्याच पद्धतीनं संतांनी जे जे साधन केलं आणि करता करता जगाकरता शिल्लक ठेवलं ते सगळं संताचं उष्ट झालं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी वारी केली की नाही? केली. वारी करता करता आपल्याकरता शिल्लक ठेवली की नाही? मग उष्टा प्रसाद झाला, संताचा तो प्रसाद झाला. एकादशीचं साधन त्यांनी केलं, आपल्याकरता शिल्लक ठेवलं. नामस्मरण त्यांनी केलं, आपल्याकरता शिल्लक ठेवलं. जे जे साधन संतांनी केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं तो संताचा साधनारूपी उच्छिष्ट प्रसाद आवडीनं घेतला पाहिजे. आणि वचन न मोडी बोलले ते, त्या संतांनी जे वचन आपल्याला घातलं, जी आज्ञा केली ती संताची आज्ञा मोडू नये. आपण 4 प्रकार महाराजांचा या अभंगातला विचार जर आपण पाहिला ना, 4 प्रकारची सेवा आपण करावी आणि 4 प्रकारचं फल संतापासून मिळवावं. 4 प्रकारची सेवा कोणती कोणती करायची? पहिल्या आणि शेवटच्या चरणामध्ये आपण करायच्या सेवा सांगितलेल्या आहेत आणि मधल्या 2 चरणामध्ये संतापासून प्राप्त होणाऱ्या फलाचा विचार सांगितलेला आहे बरं का. आपण काय काय करायचं? संताचे पायी हा माझा विश्वास, पहिली सेवा. सर्व भावे दास झालो त्यांचा, दुसरी सेवा. तुका म्हणे शेष घेई नावडी, ही तिसरी सेवा. आणि वचन न मोडी बोलिले ते, ही चौथी सेवा. आपल्याला संत काय देतात? तेचे माझे हित करीती सकळ, हे पहिलं फळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, दुसरं फळ. भागली या मज वाहतील कडे, हे तिसरं फळ. आणि त्यांची याने जोडे सर्व सुख, हे चौथं फळ आहे. 4 प्रकारची संताची सेवा करावी, त्यांच्यापासून 4 प्रकारचा फललाभ आपण करून घ्यावा असं महाराज या अभंगातून सांगतात. असा या अभंगाचा विचार आहे. आपणही संतावर विश्वास ठेवावा, त्यांची सर्व भावानं सेवा करावी, काया वाचा मनानं सेवा करावी, त्यांचा साधनारूपी उच्छिष्ट प्रसाद आवडीनं घ्यावा आणि संताची कोणतीही आज्ञा मोडू नये. त्या योगानं आपलं सगळ्या प्रकारचं हित संत महात्मे करतात असं महाराजांनी या अभंगातून सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवून प्रत्येकाने साधू पुरुषाच्या सेवेला अवश्य लागलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. अखंड हरिनाम उत्सव सोहळा श्री संत नरहरी महाराजांच्या समाधी सोहळ्यापर्यंत आज सद्गुरूंचा आगमन आपल्या गावामध्ये झालेला आहे. नाव घेतल्यानंतर पटकन त्यांनी पुढे यावं. आज सकाळचे अन्नदाते श्यामा मारुती कुंभार यांनी लवकरात लवकर इकडे यायचं आहे. महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. आणि आज दुपारचे अन्नदाते श्री संजू दिगंबर पटणे यांनीही पुढे यायचं आहे. या पुढे
आपल्या उत्सवाला विशेष उपस्थिती लावणारे सुखदेव महाराज अडेप्पा स्वामी उदगीरकर यांचंही आगमन आपल्या या उत्सवामध्ये झालेलं आहे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी महाराजांच्या हस्ते होईल. आणि उमाकांत अण्णा तपशाळे यांचाही सत्कार या ठिकाणी महाराजांच्या हस्ते होईल. प्रधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सुंदर अशा श्रोते वर्गांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला. विनंती एकच आहे, आज संध्याकाळी यांचा लातूरला फार मोठं उत्सवाचं नियोजन चालू आहे असे हरिभक्त पारायण गुरुवर्य छोटे माऊली यांचा आज संध्याकाळी कीर्तन होणार आहे. तरी सर्व श्रोते वर्गांना विनंती आहे की आपण याही कीर्तनाचा नाट्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरणी नतमस्तक. आमचे सद्गुरू हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या चरणी नतमस्तक. आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे की येत्या 22 फेब्रुवारी 2026 पासून 2 मार्च 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्वात भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मराठवाड्याच्या वतीने लातूरमध्ये होतो आहे. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की भारतातील सर्वात भव्य दिव्य असा संतांचा मेळा कुंभमेळा लातूरमध्ये 22 फेब्रुवारी पासून होतो आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे, हा सोहळा 400 एकर मध्ये होत असून या सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील सर्व संतांना सकाळचा नाश्ता, 2 टाइमचं जेवण, राहण्याची सर्व सोय तेथे करण्यात आलेली आहे. आणि आपणाला विनंती आहे की उदगीर तालुक्याच्या वतीनं 1 मार्च 2026 रोजी येणाऱ्या सर्व साधू संतांच्या अन्नदानाची सोय म्हणजे गात्याची पंगत उदगीर तालुक्याच्या वतीनं आहे. तरी सर्व माता माऊल्यांना विनंती आहे की आपण सर्वाच्या हातानं कष्टानं कमीत कमी आपल्या घरातून 11 भाकरी जास्तीत जास्त आपल्या इच्छेनुसार देऊ शकता. या सर्व भाकरी 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या चौकामध्ये आपल्याच गावी जमा करायचे आहेत. तरी सर्वांना विनंती आहे या अन्नदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व साधू संतांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहावा. आणि हा सोहळा पाहण्यासाठी आपण सर्वजण कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व काम बाजूला ठेवून येऊन हा सोहळा आपला आहे असं समजून या सोहळ्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती. आज रात्री सुद्धा ज्या हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम महाराजांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होतो आहे, ते महाराज आज रात्री आपल्या इथे कीर्तनाच्या निमित्तानं येणार आहेत. या सोहळ्याची सर्व माहिती महाराज पण सांगतील. तरी उदगीरकरांच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आहे, आपण 1 मार्च 2026 ला या अन्नदानाच्या पंक्तीमध्ये सहभागी व्हावं आणि या सोहळ्यासाठी 9 दिवस काढावे. कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा साधू हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, हरिभक्तपरायण नामदेव महाराज, हरिभक्तपरायण जनाबाई महाराज यांच्या पादुका पहिल्यांदा हेलिकॉप्टरने 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजता सिद्धेश्वर मंदिर लातूर येथे येणार आहे. तिथून भव्य दिव्य अशी पालखी सोहळा निघणार आहे. तरी या सर्व सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो. जय रामकृष्ण.
चाबुदया ते थोडे संत पाय धोनिया नुठवो